पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम। महाविकास आघाडीच्या नॅरेटिव्हमुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले। पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना भरघोस मतांनी विजयी करा, पंकजाताई मुंडे। खोटा आणि अपप्रचार करणाऱ्या महाविकास आघाडीच्या फेक नॅरेटिव्हमुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले। मात्र अशा खोट्या प्रचारापासून आता जनता सावध झाली आहे। त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात फेक नॅरेटिव्ह नाही तर फक्त विकासाचा नॅरेटिव्ह चालेल, असा दावा भाजपच्या नेत्या आणि आमदार पंकजाताई मुंडे यांनी केला आहे। सांगली जिल्ह्यातील बेडग येथे महायुतीचे आमदार सांगली जिल्ह्यातील बेडग येथे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचार सभेत पंकजाताई मुंडे या बोलत होत्या। मागील 10 वर्षापासून पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आहेत। संविधानाच्या संरक्षणासाठी ते त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे संविधानाला धोका आहे अशा भूलथापा विरोधकांनी आता बंद कराव्यात, असं सांगून पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या, महाआघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही, त्यामुळेच ते खोटे आरोप आणि अपप्रचार करत आहेत। अशा भूलथापांना आपण बळी पडू नका। मिरजेतील महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या सहित राज्यातील सर्वच महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं। यावेळी भाजपच्या नेत्या नीताताई केळकर, सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रकाश ढंग, जनसुराज युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी महापौर संगीता खोत, स्वाती शिंदे, बेडगचे सरपंच उमेश पाटील, शिवसेनेचे किरण राजपूत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजकारणात काम करते 25 दिवस झाले, पण मी फिरती आहे। 25 सभा मतदारसंघात माझ्या झाल्या। मी भाषणांचे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही, कारण मी जे बोलले बोलले का कुठे नाही। आता त्यांनी प्रत्येकाने आपला केलं त्याच्यावर आता काही भाष्य करायचं नाही आणि माझा मुद्दा विकासाचा आहे, त्याच्यापासून हटवणं। तर पंकजा मुंडेंच्या सभा आहे, त्या सभा एवढ्या होत आहे। बीडच्या परळीमध्ये पहिल्यांदाच कमळ नाही आहे, काय वाटतं आपल्याला? बीडच्या परळीमध्ये पहिल्यांदाच कमळ नाहीये, त्याचं नक्कीच कार्यकर्त्यांना शल्य वाटत होतं, पण आता पूर्ण सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत घातलेली आहे। जनसंघापासून मुंडे साहेबांनी तो मतदारसंघ सांभाळलेला आहे आणि त्या ठिकाणी जे कमळ फुलवलं होतं ते खूप अडचणीत फुलवलं होतं। त्यामुळे नक्कीच मला वाटतं की तिथल्या लोकांना थोडंसं वाटणार, त्याची वाईट वाटणार, मला वाटणार, पण आम्ही असं ठरवलंय की डोळे बंद करायचे, कमळ इमॅजिन करायचं आणि घडायला पाहिजे। पण अडचणीत येणार नाही असं वाटतं आपल्याला?